तर आम्ही आलेलो आहोत साड्यांची शॉपिंग करण्यासाठी सासू जाऊ. तर मी एवढ्या साड्या कशासाठी घेत आहे आणि मी सगळ्यांना साडी घेत आहे. तर मी करत आहे भागम्मा देवीचं उद्यापन. खूप जणांना ही देवी माहिती असेल, कारण का ही देवी आहे कर्नाटकची देवी आहे, भागम्मा देवी म्हणून. तर छान असं मला उद्या उद्यापन करायचं आहे. त्यासाठी सासू जाऊ आणि माझी मावस सासूसोबत मी साड्या घेण्यासाठी गेलेली होती. आईला सासूला एकसारख्याच साड्या घेतले आणि सगळ्या मी 7 सवाशीण जेव घालणार आहे, त्यांच्यासाठी पण छान साड्या घेतलेल्या आहेत. तर अशी साड्यांची खूप सारी शॉपिंग केलेली आहे. आणि माझ्यासाठी मी नऊवार घेतलेली होती, कारण का मला खूप दिवसाची इच्छा होती नऊवार घ्यायची. मग आता ती भागम्माला चढवणार त्या कळसला आणि तीच साडी मग मी घालणार, म्हणून मग मी ती साडी घेतलेली आहे छान. आमच्या इथं साड्यांचा बाजार झालेला आहे आणि तुम्ही या देवीचं उद्यापन मी कसं केलं ते एन्जॉय करा. तर आम्ही जेवणासाठी जवळपास 20 ते 25 लोक होत होते, म्हणून जेवणासाठी खूप छान ठेवलेलं होतं. आणि भागम्मा देवीला पुरणाचं नैवेद्य दाखवतात, तर देवासाठी पुरणाचं नैवेद्य केलेलं. आणि 25 ते 30 लोक होत होते, त्यांच्यासाठी मग आम्ही मसाला वांग्याची भाजी, तांदळाची खीर, चपाती, भात, वरण असा बेत ठेवलेला होता. आणि माझी जाऊ सासू खरंच खूप सपोर्टिव्ह आहेत. त्यांनी सगळं, मी फक्त असं बसून वांगे ते चिरून देत होते आणि बाकीचं सगळं त्या दोघी मिळून करत होत्या. कोणी कोशिंबीर बनवत होतं, कोणी वांग्याची भाजी, वरणाला फोडणी टाकत होती, असं सगळ्या गोष्टी. आणि माझी जाऊ आणि सासू दोघी पण खूप, म्हणजे आमचं सगळं आम्ही तिघी मिळून मिसळून राहतो, त्यामुळं असं छान तिघी मिळून मस्त करत होतो वांग्याची भाजी. आणि माझ्या जावेने सगळं स्वयंपाक छान केलेला होता. आता इथं वांग्याची भाजीची तयारी चालू आहे. हे शेंगदाण्याचं कूट, मग त्यामध्ये सगळे मसाले घातलेले. सासूने इथं कोशिंबीर करून ठेवलेली आणि इथं तांदळाची खीर केलेली, वरण झालेलं. सकाळी लवकरच उठून आम्ही सगळा स्वयंपाक करून घेतलो, पण मला पूजेला जवळपास ते सगळे पूजा मांडायला मला 3-1 तास लागले. आणि आता पूजेची तयारीसाठी माझी काकू आलेली, काकू आणि माझी मावस सासू मिळून छान अशी पूजेची तयारी करत होते. आधी ही घेतलेली आहे मी माझ्या सासूला साडी, आणि माझ्या आईला एक साडी घेतलेली. आधी हा विचार होता की ही साडी भागम्मा देवीला नेसवायची, म्हणून ही साडी लावत होते, पण ती उठून दिसत नव्हती. त्यामुळं मग मी माझी जी साडी आहे नऊवारी, ती साडी भागम्माला चढवलेली. तर तुम्हीही बघा हा माझा व्हिडिओ. तर असं सुंदर तयारी केलेली आणि माझी साडी नेसवली, त्यामुळं भागम्मा देवी खूप उठून दिसत होती. आणि मी हा उपवास खूप वर्षापासून करत होते आणि उद्यापन मला खूप दिवसापासून करायचं होतं. दरवेळेस आल्यानंतर काही ना काही तर प्रोग्राम राहतच होते आणि मला भागम्मा देवीचं माझं मागं पडत होतं, म्हणून ह्या वेळेस ठरवलं इंग्लंडवरून आली तर आधी हे करून घ्यायचं. आणि श्रावण महिन्यातला 2-3 दिवस होता आणि छान माझं उद्यापन. आणि माझी सासू खाली लाटून देतात. सासाच सासा आहेत. अशी सुंदर मांडणी केलेली आहे. हे करत जा.
BMW मध्ये फिरू. बस का मम्मी, बस का मम्मी, बस का मम्मी, मम्मी मावशी, सुजाताई, सुजाताई, ए गोल्डी जावा बसा, जावा बसा, मधुरात जावा. गोल्डी, गोल्डी, हे गोल्डी. असं सर्दी झाली. अरे फॅन ऑन करा ना. रियू दीदीला सांग BMW मध्ये फिरायचं. काय म्हणू? काही नाही नका दे. हा ये रे इकडं, ये चावी. इथं ठेवू का? आणि मग तिथं पण जातो, असं राहतं, तिथं पण जातो. हा.
खरं सांगायचं म्हटलं तर भागम्मा देवीचा उपवास हा खूप कडक असतो आणि व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं करावा लागतो. प्रत्येक शुक्रवार तेवढ्याच कडक पद्धतीनं करावा लागतो, आपल्याला धरावं लागतं. आणि मी पुण्यात असताना त्याची भागम्माची फोटो ठेवून त्याच्यासमोर कळस ठेवून मी प्रत्येक शुक्रवार करायची. आणि इंग्लंडमध्ये गेल्यावरही मी म्हणजे फोटो घेऊन गेलेला नव्हता, पण मी प्रत्येक शुक्रवारी आरती सगळ्या गोष्टी करत होते. जवळपास आता 13 वर्ष झालं मी हा उपवास पकडत होते आणि पुढेही पकडेल, पण मला उद्यापन करायचं होतं म्हणून मी उद्यापन केलं. आणि सगळे मिळून म्हणजे माझं माहेर आणि सासर एकाच कॉलनीत असल्यामुळं सगळे जवळजवळच, बहिणी माझ्या 2 जवळच असतात, सासू जवळच असते, मावस सासू, म्हणजे सगळं परिवार एकाच कॉलनीमध्ये असल्यामुळं ते अजून खूप छान वाटत होतं. तर असं मस्त उद्यापन झालं आणि खूप छान वाटलं की चला आपण आलो इंग्लंडवरून आणि उद्यापन केलं. म्हणजे बरेचसे कामं झाले माझे यावर्षी आल्यानंतर, इंडियाला आल्यानंतर. त्यातलंच हे एक मोठं उद्यापन होतं आणि श्रावण महिन्यात केले याचा सगळ्यात भारी आनंद झालेला. आणि इतर येऊची मस्ती चालू होती, लक्ष नव्हतं कोणाकडेच काही. मी माझ्या पूजेमध्ये आणि आरतीमध्येच मग्न होते. तर छान. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तर परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि इथे म्हणजे माझ्या आईने सगळ्यांना कपडे घेतलेली, सासू सासऱ्यांना, अनिलला, मला, मुलांना. आणि मी अजून माझ्या सासरच्या लोकांना मी व्हिडिओ बनवते म्हणून अजून सांगितलेलं नाही. त्यामुळं मी म्हणजे हळूहळूच घेत होते, म्हणजे व्हिडिओ घेते त्यांना म्हणजे त्यांच्यासमोर घेते मी काहीतरी करते म्हणून. पण अजून कुणालाच माहिती नाही की मी यूट्यूबवर चॅनल ओपन केलेला आहे. तर प्लीज तुमचा सपोर्ट असू द्यात मला. थँक्यू सो मच माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.